श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, धनप्राप्तीसाठी आषाढ महिन्यातील गुरुवारी श्री स्वामी समर्थांची विशेष पूजा कशी करायची ते मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे. तर मित्रांनो, आषाढ महिना हा हिंदू पंचांगानुसार धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक धार्मिक उत्सव, व्रते आणि पूजाविधी केले जातात. या काळात विशिष्ट देवतांची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः आर्थिक लाभ आणि सुख समृद्धीसाठी हा काळ अतिशय अनुकूल असतो. अशाच महत्त्वाच्या पूजांपैकी एक म्हणजे श्री स्वामी समर्थांची पूजा होय. तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ कोण होते? तर श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे एक अवतारी पुरुष मानले जातात. ते 19व्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांच्या अद्भुत चमत्काराने आणि कृपेस्वरूप आशीर्वादाने त्यांनी लाखो भक्तांचे जीवन सुखी केले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आजही भक्तांना धीर देतं. तर स्वामी भक्तांनो, आषाढ महिन्यात सूर्य दक्षिणायन होतो आणि वर्षा ऋतू सुरू होतो. या काळात साधना, जप, तप आणि देवपूजेला विशेष महत्त्व असते. या महिन्यात केलेली उपासना अनेक पटीने फळ देते. श्री स्वामी समर्थांची पूजा केल्यास आर्थिक संकट दूर होतात, व्यवसायात यश मिळते, घरात लक्ष्मी वास करते आणि जीवनात स्थैर्य येते. तर मित्रांनो, स्वामी समर्थांची पूजा करताना सुरुवातीला पूजेसाठी शरीर, मन आणि घर स्वच्छ असावे. त्यानंतर स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती स्वच्छ वस्त्र घालून ती सजवावी. नंतर फुलं, फळं, अगरबत्ती, दिवा, नैवेद्य हे सर्व वस्तू तयार ठेवाव्यात. तर पूजा करताना सुरुवातीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पूजेसाठी संकल्प करावा. त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती, दिवा लावायचा आहे आणि स्वामी समर्थांचा अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करण्यासाठी दूध, दही, मध, साखर, तूप याचा पंचामृत बनवावे. पंचामृताने स्वामींचा अभिषेक करावा. त्यानंतर पाण्याने मूर्ती किंवा फोटो पुसून घ्यावे. फुलं वाहावीत. चंदनाचा टिका लावायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा जप करताना कमीत कमी 108 वेळा करायचा आहे आणि स्वामींची आरती म्हणायची आहे. गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी की हे स्वामी, माझ्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करून कृपा करा. तर स्वामी भक्तांनो, धनप्राप्तीसाठी विशेष उपाय. आषाढ महिन्यात प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी समर्थांची पूजा केल्यास आर्थिक उन्नती होते. प्रत्येक दिवशी दत्तात्रय जप करणे आणि श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जपणे विशेष फलदायी असते. गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास पुण्य लाभते आणि लक्ष्मी कृपा होते. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती ही श्रद्धा, विश्वास आणि भक्तिपूर्वक केलेली सेवा यावर आधारित आहे. आषाढ महिन्यात त्यांची मनोभावे पूजा केल्यास केवळ धनसंपत्तीच नव्हे, तर मानसिक समाधान, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देखील साधता येते. हे आठवावे, श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाहीत, तर ते संकटमोचक, मार्गदर्शक आणि कृपामूर्ती आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो, अशी स्वामीचरणी प्रार्थना करते.
श्री स्वामी समर्थ.